मी ॲडव्होकेट सुरेश दगू निफाडे, राहणार शिरवाडेवणी, तालुका निफाड, हल्ली मुक्काम नाशिक. मी सुमारे 26 वर्षापासून नाशिक न्यायालयात वकिली करतो. मला वकिली व्यवसायामध्ये टेन्शनचे काम असल्यामुळे खूप डोकं लावावं लागतं. त्यामुळं मी सन 2017मध्ये आजारी पडलो होतो. त्या आजारानंतर मी नाशिकमध्ये बरेच दवाखाने पाहिले, परंतु मला म्हणावा असा उपचार घेतल्यानंतर गुण आला नाही. आता मी सुमारे 15 दिवसापूर्वी पुन्हा त्याच आजाराने आजारी झालो होतो. मला BP व शुगर असल्यामुळे मी 15 दिवसापूर्वी आजारी झाल्यानंतर तिथे नाशिकमध्ये बऱ्याच दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेतली, परंतु मला तेथे योग्य उपचार न मिळाल्यामुळे मी खोपोली येथे, माधवबाग येथे उपचार घेण्यासाठी ॲडमिट झालो. ॲडमिट झाल्यानंतर मला प्रथमतः 15 मिनिटे वॉकरवर चालायला लावले, मशीनवर, स्ट्रेस मशीनवर. स्ट्रेस चाचणी घेण्यात आली. त्यानंतर 15 मिनिटे चालवावे लागले, परंतु मला छातीचा त्रास झाल्यामुळे व छाती दुखू लागल्यामुळे ती तिथे थांबवण्यात आली. तेव्हापासून मी 7 दिवस त्याच म्हणजे माधवबाग येथे उपचार घेत होतो. आता मला 7 दिवस पूर्ण झाले आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर माझ्या सर्व चाचण्या नॉर्मल आल्या आहेत. शेवटच्या दिवशी मला पुन्हा माझी स्ट्रेस चाचणी घेण्यात आली. मी 15 मिनिटे पूर्ण चाललो, न थांबता चाललो आणि मला आता व्यवस्थित वाटत आहे. तसेच मी यापूर्वी बऱ्याच ठिकाणी मोठमोठे हॉस्पिटल बघितले, परंतु मला माधवबाग येथे खूप चांगली सुविधा सेवा मिळाली आणि तसेच येथील स्टाफ हा खूप चांगला आहे, खूप सहकार्य करतो. कधीही कोणावर चिडत नाही, कोणावर रागावत नाही, रागाने बोलत नाही. त्यामुळे माधवबाग हे सर्वोत्कृष्ट असा दवाखाना आहे. मला त्यांचे खूप कौतुक करावेसे वाटते.